नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. किचनमध्ये कला डबे भरण्याचं काम करत असते. इतक्यात संगीता तिथे आलेली असते आणि संगीता कलाला म्हणते की तू आज जावई बापूंना भेटायला चालली आहेस ना, तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी भांडत नको बसू. ते जे काही म्हणतायत ना, अगदी व्यवस्थित ऐकून घे. उलट उत्तरं देऊ नको, शांतपणे ऐकून घे, रागवू नकोस आणि भांडू देखील नको त्यांच्यासोबत. आणि हे बघ, तुझा स्वतःच्या नाकाचा शेंडा नेहमी वर नको ठेवूस, नेहमी खाली ठेवत जा. ते जे बोलतायत ते ऐकून घेत जा. तुझंच म्हणणं खरं असं त्यांच्यावरती लाजत जाऊ नको, असं संगीता तिला सांगत असते. जावई बापूंसमोर तू थोडं झुकायला शिक, डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवायला शिक आणि तोंडामध्ये साखर नेहमी ठेवायची. मी जे तुला काय सांगते ते एकदा विचार कर आणि शांतपणे ऐकून घे. तेव्हा कला म्हणते, अगं आई, काय बोलतेस तू, जरा शांत हो. संगीता म्हणते, तू माझ्या जावई बापूंना भेटायला जाते आहे ना, तू शांतपणे त्यांना भेटायचं आणि बोलायचं, रागराग करायचं नाही. तर मी तुला सांगते तिथे गेल्यानंतर तू काय करणार आहेस ते, आणि तिथे गेल्यानंतर काय काय करायचं ते मी तुला शिकवते. जस्ट सपोज हे कर की मी म्हणजे कला आणि तू म्हणजे जावई बापू, ठीक आहे, असं म्हणून ती थोडी साईडला येते आणि तिला दाखवत असते. सपोज तू तिथे गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर केबिनच्या बाहेर उभी राहिलेली असते, तेव्हा 3 वेळा दरवाजा वाजवायचा, ठक 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 ठक. त्यानंतर जावई बापूंना म्हणायचं, हो येऊ का आतमध्ये, असं प्रेमाने त्यांना हाक मारायची. ठीक आहे, तू आतमध्ये येऊ का, असं प्रेमाने म्हणायचं. मग तू असं ठुमकत 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 आतमध्ये त्यांच्यासमोर लाजत, खाली मान घालत, हसत उभं राहायचं. आणि हे बघ, त्यांच्याकडे असं वर्तवण करून नाही बघायचं, अगदी व्यवस्थित लाजत ठुमकत ठुमकत, थोडं तिरक्या मानेने व्यवस्थित लाजून, तिरक्या नजरेने खाली मान घालून त्यांच्याकडे बघून हसायचं आणि प्रेमाने लाजत त्यांना म्हणायचं, अहो जेवताय ना, काय कला, असं म्हणशील ना तू, असं संगीता तिला प्रात्यक्षिक दाखवत असते. आणि कला देखील हसत असते. अरे बापरे, आई म्हणजे ना खरंच, आणि कोणतीही मुलगी असल्यानंतर खरंच या दोघींची कॉमेडी पाहून नक्कीच आपल्यालाही हसायला येतं. संगीता देखील खूप छानपणे एन्जॉय करत तिला सांगत असते आणि कला देखील या गोष्टीचा आनंद घेत असते. परंतु तिने संगीताला सांगितलेलं नसतं की मी जावई बापूंना भेटणारच नाही आहे. जस्ट तिचं चाललं आहे, ती कला चालू देते आणि म्हणते, हो हो आई, असं ती म्हणत असते. संगीता म्हणते, हे बघ, तोंडात साखर ठेवायची, डोक्यावरती बर्फ ठेवायचा आणि तोंडातून जर का तिखट शब्द निघाला ना, बाहेर पडतोय आपल्या असं वाटलं ना तिथे गेल्यानंतर, तर लगेच सॉरी म्हणायचं, तोंडात साखर ठेवायची, तिखट बोलायचं नाही, त्यांच्याशी अगदी गोड गोड सुरुवात करायची, असं म्हणत ती तिला समजावून सांगत असते. कलाला खूप हसू येत असतं, आईचं नेमकं काय सुरू आहे. आणि कला म्हणते, आई अगं मी डब्बे देण्यासाठी तिथे चालले आहे, मी काही सरबत करायला चाललेली नाही आहे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ, काय सारखं सारखं चाललं आहे, साखर ठेव, बर्फ ठेव. आणि कलाने टिफिनच्या ज्या बॅगा असतात त्या भरलेल्या असतात. इतक्यात काजल तिथे धावतच आतमध्ये येते आणि काजल म्हणते की चला खरे बाई, आपल्याला डबे द्यायचे आहेत. संगीता म्हणते, आज मात्र तू नाही हां, आज तुझी कलाताई येणार आहे डबे द्यायला, कारण संगीताला खूप आनंद होणार असतो, कला आणि अद्वैत आज भेटणार असतात, त्यामुळे तिचे हे सर्व प्रयत्न सुरू असतात. काजल म्हणते, कलाताई आणि डब्याची ऑर्डर. हे ऐकून काजल म्हणते, काय चाललं आहे तुमचं नेमकं, आई तू हे काय बोलतेस, डबे कुठे पोच करायचे आहेत, कलाताई जाणार आहे का. संगीता हसत हसत म्हणते की अगं आपल्याला माहिती नाही आहे डबे कुठे जाणार आहेत, ते फक्त कलाताईलाच माहिती आहे. कलाताईला 12 डब्यांची ऑर्डर आहे आणि पत्ता देखील तिलाच माहिती आहे, त्यामुळे तुमच्याकडे नाही देणार ती. संगीता अगदी रोमॅन्टिकपणाने मज्जा घेत म्हणत असते, 12 डब्यांची गाडी निघाली, झोक 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 झोक, असं करत हसत एंटरटेनमेंट त्यांचं सुरू असतं. काजललासुद्धा हसू आलेलं असतं, कलाला देखील हसू आलेलं असतं. आणि काजल म्हणते, यांचं नक्की काय सुरू आहे. ती म्हणते, बरं आई, डबे पोचवल्यानंतर मी पक्यासोबत जाणार आहे, म्हणजे आज रात्री मला यायला खूप उशीर होणार आहे. पक्याने रिक्षा आणलेली आहे, तर हे डबे वगैरे तिकडे पोच करून मी त्याच्यासोबत त्याचे काम आहे तिकडे जाणार आहे, तर आपल्याला यायला उशीर होईल, असं सांगून कला तिथून निघून गेलेली असते. संगीता पुन्हा वेड्यासारखं करत असते की साखर, डोक्यावरती बर्फ, तोंडात साखर, समजते ना कला. अक्षरशः संगीताने हे गाणंच तिच्या मागे लावलेलं असतं कलाच्या. परंतु कलाही खूप हुशार असते. काजल इकडे म्हणते, अगं ताई ये ना पटकन. काजल डब्बे घेऊन पुढे गेलेली असते आणि कला तोंडाला बांधण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते. तोपर्यंत कला
संगीताचं चालूच असतं, तोंडावरती साखर, डोक्यावर बर्फ, भांडायचं नाही, हे सारखं ती तिला सांगत असते. कारण त्या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी तिच्या आईची अगदी निस्वार्थ भावना असते. कला देखील म्हणते, अगं आई, मी काय सरबत बनवायला चालले का तिथे? ठीक आहे ठीक आहे, तोंडात साखर, असं वागू नको तसं वागू नको. स्कार्फ बांधून ती तिथून निघून गेलेली असते.